नमस्कार, मी गायत्री गुरुनाथ धुरी, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बांबोळी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. आपण निपुण भारत हे अभियान संपूर्ण भारतभर राबवित आहोत. आणि या निपुण भारतची महत्त्वाची 2 उद्दिष्ट आहेत, ती म्हणजे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान. तर संख्याज्ञानवर आधारित असणारं शैक्षणिक साहित्य गणित विषयाचं मी या ठिकाणी मांडलेलं आहे. तर संख्याज्ञानमध्ये पहिलं आहे विद्यार्थ्यांना 1 ते 100 अंकांचं ज्ञान. आता 1 ते 100 अंकांचं ज्ञान देताना या बोर्डचा आपल्याला कसा काही उपयोग करता येईल ते सांगते. तर हे जे साहित्य आहे, या साहित्यामध्ये हे जे मी वापरले आहेत हे ब्लॉक्स आहेत. आणि या ब्लॉक्सच्या साहाय्याने आपण गणिताच्या वेगवेगळ्या संबोध किंवा वेगवेगळ्या संकल्पना या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत. तर माझ्या या साहित्याचं नाव आहे गायत्रीज मॅथ्स मॅजिक विथ ब्लॉक्स. तर 1 ते 100 अंकांचं जेव्हा आपण वाचन घेऊ तेव्हा सराव घेणार आहोत. तर आपण सराव कसा घेतोय, तर 1 ते 100 अंक मुलांना सलग म्हणता येतात, मात्र मधला एखादा अंक विद्यार्थ्यांना विचारला तर तो सांगता येत नाही. मग यासाठी सराव घेताना हे जे ब्लॉक्स आहेत ते ब्लॉक्स आपल्याला अशा प्रकारे सगळे काढून घ्यायचे आणि नंतर क्रमाक्रमाने एक ब्लॉक्स आपण इथे लावून घेणार आहोत. 1 2 3 4 अशा प्रकारे 100 पर्यंत हे ब्लॉक्स आपण वापर त्या ठिकाणी लावून घेणार आहोत. अशा प्रकारचे ब्लॉक्स माझ्याकडे आहेत. मी इथे 30 पर्यंतचेच लावलेत, बाकीचे ब्लॉक्स माझ्याकडे आहेत. दुसऱ्या पद्धतीने जेव्हा आपण वाचन घेऊ तेव्हा हा जो 100 अंक आहे, हा 100 अंक इथे लावू. उतरत्या क्रमाने आपण वाचन घेतोय. 100 नंतर 99 98 97 अशा प्रकारे 1 पर्यंत वाचन घेऊ. त्यानंतर तिसऱ्या पद्धतीने वाचन करताना, आडव्या पद्धतीने वाचन घेताना 1 11 21 21 41 2 12 22 अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपण संख्यांचं वाचन घेणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणताही मधला अंक जरी विचारला तर तो सांगता येईल. याचबरोबर या अंकांबरोबर माझ्याकडे त्या शब्दांच्या अक्षरी नावंसुद्धा आहेत, त्या पट्ट्यांचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी वापर करता येणार आहे. 1 ते 100 अंकांचा विचार केला तर इयत्ता 5वीसाठी वेगवेगळे स्कॉलरशिपमध्ये प्रश्न विचारले जातात की 1 ते 100 अंकांमध्ये असणाऱ्या समसंख्या किती आहेत, तेवढेच ब्लॉक्स आपण इथे लावून घेऊ शकतो. विषम संख्या किती आहेत किंवा मूळ संख्या किती आहेत, किंवा 1 ते 100 यामध्ये 0 हा अंक किती वेळा येतो, किंवा 0 अंक असणाऱ्या किती संख्या आहेत, 1 हा अंक किती वेळा येतो, 1 अंक असणाऱ्या संख्या किती, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांचा सराव आपण या ब्लॉक्सच्या साहाय्याने या ठिकाणी आपण घेऊ शकतो. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे संख्यांचं वाचन. संख्या वाचन इयत्ता जशी आपण आपली वाढत जाते तशी 2 अंकी संख्या 3 अंकी संख्यांचं वाचन वाढत जातं. मग पहिलीला आपल्याला 100 पर्यंतच्या संख्यांचं वाचन आहे, तर इथे कोणताही अंक विद्यार्थ्यांना इथे घालता येणार आहे आणि या संख्यांचं ब्लॉक्स बदलून आपण त्यांचं वाचन घेणार आहोत. त्यानंतर पुढच्या इयत्तेसाठी शतकपर्यंतच्या संख्यांचं वाचन, त्याच्या पुढे 1000 पर्यंतच्या 4 अंकी संख्यांचं वाचन, 5 अंकी संख्या, फक्त आपल्याला इथे ब्लॉक्स बदलायचे आहेत आणि विद्यार्थ्यांना वाचनाचा सराव आपण इथे घेणार आहोत. आता 4थीच्या स्कॉलरशिपमध्ये असणारा आणखीन एक प्रश्न यामध्ये की माझ्याकडे 6137 रुपये आहेत, मग मी 100 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा देऊ शकतो, असा जर प्रश्न विचारला तर इथे शतकपर्यंत द्यायचं आहे. म्हणजे 100 पर्यंत आपण फक्त 61, जास्तीत जास्त आपण 61 नोटा देऊ शकतो. किंवा 10 रुपयाच्या आपण जास्तीत जास्त किती नोटा देऊ, तर शतकापर्यंत थांबायचं आहे 613. इथे विद्यार्थ्यांना हे ब्लॉक उलटसुलट मांडून वेगवेगळ्या पद्धतीने जास्तीत जास्त त्यांना सराव करता येणार आहे. त्यानंतर पुढचा ही जी आहे संकल्पना मापनमधली, किलो, हेक्टो, डेकामीटर, डेसी, सेंटी, मिली, हे घेताना हे विद्यार्थ्यांना थोडं कठीण वाटतं. इथे मुलांच्या नजरेसमोर हा जो चार्ट आहे तो नजरेसमोर राहिल्यामुळे तो त्यांना सोडवणं, लक्षात ठेवणं एकदम सोपं जाईल. म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे 10 हेक्टोमीटर, 1 किलोमीटर म्हणजे 100 डेकामीटर आणि 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. तसंच हाच अंक या ठिकाणी पुढे 1 मीटर म्हणजे 10 डेसिमीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि 1 मीटर म्हणजे 1000 मिलीमीटर. इथे विद्यार्थ्यांना हे सोपं, कारण ते नजरेसमोर राहणार आहे, आठवताना त्यांना एकदम सोपं होणार आहे. पुन्हा पुन्हा ही कृती केल्यानंतर त्यांच्या ते लक्षात राहील. त्यानंतर मगाशी सांगितल्यामधला आणखीन एक विषय राहिला तो म्हणजे संख्यांचं विस्तारित रूप. संख्या माझ्याकडे आहेत त्यानुसार विद्यार्थ्यांना हवा तो अंक या ठिकाणी घालून अशा प्रकारे कोणत्याही संख्येचं विस्तारित रूप या ठिकाणी त्यांना मांडता येणार आहे. तशा प्रकारचे ब्लॉक्स आहेत, फक्त आपल्याला ब्लॉक्स बदलायचे. तिथे कोणताही अंक दुसरा घातला आणि विस्तारित रूपाचा सुद्धा विद्यार्थी सराव घेतील. जसं आपण 5 उदाहरणं मुलांकडे देतो, 5 संख्या देतो आणि 5 संख्या लिहायला सांगतो. मला वाटतं इथे संख्या लिहायला देण्यापेक्षा ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगचा इथे आपण जास्तीत जास्त वापर करून अगदी 5 मिनिटांमध्ये मुलं 10 ते 15 संख्या सहजासहजी याचा सराव करू शकतात. त्यानंतर इयत्ता पहिलीमध्ये असणारा पुढचा घटक आहे तो म्हणजे आकृतिबंध, किंवा त्याला इंग्लिशमध्ये आपण पॅटर्न म्हणतो. आता आकृतिबंधामध्ये काय सांगितलंय, तर पान म्हणजे समजा आपण फुल म्हणजे समजा आपण ए मानलंय आणि पान म्हणजे आपण बी मानलंय, तर हा कोणता पॅटर्न तयार झाला, कोणता आकृतिबंध तयार झाला, तर ए बी ए बी ए बी
हा समजा आकृतिबंध मला बदलायचा आहे, जो ए बी करायचा आहे, फक्त आपल्याला ब्लॉक्सच बदलायचे आहेत. हा झाला विद्यार्थ्यांचा ए बी. अशा प्रकारे आकृतिबंध सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्याचा सराव करता येणार आहे. जर विद्यार्थ्यांना यापेक्षा वेगळी चित्र वापरायची आहेत, वेगळी चित्र काढायची आहेत, तर अशा प्रकारे माझ्याकडे ब्लॉक्स आहे. याच्यावर विद्यार्थ्याला जो पाहिजे ते चित्र ते विद्यार्थी अशा प्रकारे काढू शकणार आहेत. तो ब्लॉक्स या ठिकाणी लावतील आणि काम झाल्यानंतर तो ब्लॉक्स त्यांना पुसून पुन्हा या ब्लॉक्सचा सुद्धा त्यांना वापर करता येणार आहे. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे चित्रालेख. आता चित्रालेखामध्ये काय सांगितलंय तर समजा हे 2 गावातले शेतकरी आहेत जे फुलशेती करतायत. एक फुल म्हणजे आपण 10 शेतकरी समजूया. मग या गावातले किती शेतकरी फुलशेती करत असतील तर 10, 20, 30, 40, 50 आणि दुसऱ्या गावातले किती होतील तर 30. मग अशा प्रकारची उदाहरणं मुलं स्वतःसुद्धा तयार करू शकतील. मग कोणत्या गावातील शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे, कोणत्या गावातील शेतकऱ्यांची संख्या कमी आहे, किंवा दोघांमधला फरक किती आहे, कितीने जास्त आहेत, कितीने कमी आहेत, अशा प्रकारचे प्रश्न जे पाठ्यपुस्तकामध्येच आहेत. हे जे सगळं मटेरियल आहे पूर्णपणे पाठ्यपुस्तकावर आधारितच आहे. अध्ययन निष्पत्तींच्या जास्तीत जास्त सरावासाठी मी हे बनवलेलं आहे, ज्याचा वापर विद्यार्थी स्वतः उदाहरणं तयार करून त्यामध्ये त्याचा वापर करू शकतात. त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे दिनदर्शिका. दिनदर्शिका हा जो भाग आहे, हा भागाचा सराव घेताना आपण एखाद्या महिन्याची दिनदर्शिका मुलांच्या समोर ठेवतो, कॅलेंडर, आणि त्याच्यावर आधारित प्रश्न आपण मुलांना विचारतो. पण इथे हे वारांच्या ह्या ब्लॉक्स असल्यामुळे इथे विद्यार्थी स्वतःची दिनदर्शिका स्वतः बनवणार आहेत. सोमवारपासून म्हणजे जानेवारी महिन्याची समजा आपल्याला दिनदर्शिका तयार करायची आहे, सोमवारी 1 तारीख ठेवा आणि त्यानुसार स्वतःची दिनदर्शिका मुलं इथे ठेवत जातील. 1, 2, 3, 4, 5, 6, रविवार आला, हा सुटला, हा 7, अशा प्रकारे मुलं स्वतःची दिनदर्शिका इथे कोणत्याही महिन्याची स्वतः बनवतील. किंवा समजा लीप वर्ष आहे आणि फेब्रुवारी महिन्याची दिनदर्शिका तयार करायची आहे, शनिवारपासून सुरुवात करा, मुलं स्वतःहून तयार करतील. 31 महिन्याची जेव्हा एखादा महिना जेव्हा 31 दिवसांचा येतो तेव्हा 1, 2 आणि 3 तारीखला जे वार येतात हेच वार 5 वेळा येतात. जेव्हा ती कृती ते पुन्हा पुन्हा करतील तेव्हा ती गोष्ट त्यांच्या निश्चितच लक्षात येणार आहे. अशा प्रकारे हा दिनदर्शिकेचा प्रश्न सुद्धा मुलांना सहज सोपा आहे. त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे हा आयताचं क्षेत्रफळ. एखाद्या क्षेत्राचं क्षेत्रफळ म्हणजे काय तर त्या क्षेत्राने व्यापलेल्या 1 एकक मापाच्या चौरसांची संख्या. म्हणजे समजा हे आता आयताकृती क्षेत्र आहे, मग आयताचं क्षेत्रफळ समजावताना मुलांना आपण हे म्हणतो की आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मग लांबी किती आहे तर ती 3 सेंटीमीटर आहे, रुंदी किती आहे तर 2 सेंटीमीटर आहे. मग 3 गुणिले 2 करू तर 6 आलं, 6 चौरस सेंटीमीटर, मीटर जे काय आहे ते. पण इथे 6 कसं आलं हे जर समजावून सांगायचं आहे. म्हणजे एखादी संकल्पना आहे जी अमूर्त स्वरूपात आहे, जी मुलांच्या पटकन लक्षात येणार नाही आहे, त्यासाठी आपण इथे मूर्त रूपामध्ये ती संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडणार आहोत. 1 एकक मापाचे आपण ब्लॉक्स केले ते आपण मोजणार आहोत. ब्लॉक्सची संख्या मोजली 6 येतात आणि म्हणून त्याचं उत्तर हे 6 चौरस मीटर किंवा सेंटीमीटर जसं आहे तसं घेता येईल. त्यानंतर वरच्या वर्गामध्ये आपण गेल्यानंतर रेखांकित भागाचं क्षेत्रफळ असा एक भाग येतो की असं एक ठराविक मापाचं आयताकृती क्षेत्र आहे, याच्या भोवती असा ठराविक मापाचा एक रस्ता बनवायचा आहे. तर त्या रस्त्याचं क्षेत्रफळ किती तर रेखांकित भागाचं किंवा छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढताना नेमका कशा प्रकारे ती बाजू वाढत जाते. ह्या बाजूने तो किती वाढला, ह्या बाजूने किती वाढला, ह्या बाजूने किती वाढला, ह्या बाजूने किती वाढला. मुलं वहीवर डायग्राम नंतर काढतील, परंतु हे जेव्हा मूर्तरूप मुलांच्या समोर येईल तेव्हा ते त्यांना समजून घेणं एकदम सोपं होणार आहे. त्यानंतर पुढचा भाग आहे तो हा छोट्या मुलांचा भाग. अगदी आडव्या मांडणीमध्ये 1 अंकी संख्यांची बेरीज. 7 + 2 = 9. हे मुलं उदाहरण पहिलीची मुलं एकदम सहजासहजी सोडवू शकतात. पण हेच उदाहरण जर आपण असं विचारलं 7 + किती बरोबर 9 असा प्रश्न विचारला तर मुलांना झटकन सांगता येत नाही. मग अशावेळी अशा प्रकारच्या उदाहरणांचा सराव मुलं स्वतःहून या ठिकाणी करू शकतात. स्वतःची उदाहरणं ते स्वतः तयार करू शकतात. 2 संख्यांचा लहान मोठेपणा, पेक्षा लहान पेक्षा मोठे. यानंतर आणखीन एक भाग राहिला जो घ्यायचा तो म्हणजे आपण बेरजेची सारणी तयार करून घेणं. बेरजेच्या सारणीमध्ये आपण काय करणार आहोत तर अशा प्रकारे हे असं अंक असे आपण मांडूया आणि हा अंक आपण इथे घालूया. बेरजेची उदाहरणं आपण आडव्या मांडणीमध्ये उभ्या मांडणीमध्ये मुलांसमोर ठेवतो. इथे हे आणखीन एक सोपं आपल्याला करता येईल. 7 + 6 बरोबर किती, जो ब्लॉक्स आहे तो मुलं इथे बरोबर बसवतील. 7 + 6 = 13.
1 + 7 बरोबर किती, तर 8 हा ब्लॉक आहे. अशा प्रकारे बेरजांचा सराव 6 + 8 1 + 8 अशाच प्रकारे ही बेरजेची अशाच प्रकारची वजाबाकीची सुद्धा उदाहरणं इथे घेता येईल. मात्र वजाबाकीची उदाहरणं घेताना ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल आपल्याला की आडव्या पट्टीच्या वरच्या ज्या संख्या आहेत ह्या नेहमी याच्यापेक्षा ह्या मोठ्या असल्या पाहिजेत आणि ही संख्या ही लहान असली पाहिजे, किंवा हा अंक इथे ठेवू, हा अंक आपण इथे ठेवू. अशा प्रकारे वजाबाकीची सारणी तयार करता येईल. जिथे मुलं यांचा जास्तीत जास्त वापर करता येईल त्यांना वजाबाकीनंतर गुणाकारचं चिन्ह घातलं. ही उदाहरणं आपण करण्याची गरज नाही, मुलं ही उदाहरणं स्वतःहून सोडवतील. म्हणजे थोडक्यात ज्ञानरचना आधावर आधारित असणारं आणि त्याचबरोबर पूर्णपणे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग असणारं हे साहित्य आहे. धन्यवाद.